असतं आपण अरे तिलगुळाने एवढे कडक आहेत ना, एवढे कडक घरी असतात तसे नाही मिळते. अरे पण एक्सपायर डेट टाका ना, टाकायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? लोकांना कळणार कसं आहे किती दिवस खायचं? केसर बघू, केसर केसर द्या बघू. इकडे आपण विकत घ्यायचं सगळे सामान. विरार के मनेलपाड़ा में खड़े हैं, जहां पर आगरी सेना ने एक बहुत बड़ा स्टिंग किया था। कल उन्होंने पूरे एक्सपायरी डेट के जो माल थे वो बाकायदा एक बच्चे के, छोटे छोटे बच्चों के पाउडर, वह उनके दूध, वो उनके तेल और इस तरह के एक्सपायरी डेट माल बेचने में आदमी गेट 1 फ्री करता है, गेट 1 2 फ्री करता है, और उसके बावजूद जब यहाँ पे आगरी सेना स्टिक करती है उसके बावजूद ये माल बेचता है, और अभी आगरी सेना यहाँ पे खड़ी है तो ये दुकान बंद करके भाग गया है। ये क्या कारण है? अगर ये चोर नहीं है, अगर इसने कोई गलत काम नहीं किया है तो ये भागा क्यों यहाँ से? और अभी तक इसने, आज देखिए दुकान पे लिख दिया इसने बाकायदे से कि आज शॉप बंद। इसका कारण क्या? कहीं ना कहीं आगरी सेना ने एक बहुत बड़ा कदम उठाया और आगरी सेना ने एक बहुत बड़ी, जैसे कि बच्चों के अंदर बीमारी फैल सकती थी, बहुत कुछ हो सकता था, उसे आज आगरी सेना एक्सपोज किया है। और अब यहाँ पर पुलिस के डिपार्टमेंट के भी कुछ अधिकारी आए, फ्रूट डेट वाले भी आ रहे हैं, और उसके बाद की जो बातें होगी मैं आपको अपने चैनल के माध्यम से बताऊंगा। तुम्ही लक्षात घ्या, हे दूध बिस्किट आहे, बाय 1 गेट 1 फ्री, याची एक्सपायरी 6 महिने अगोदर गेलेली आहे, बरोबर? हे बघा 250 रुपयाचं 149 देतो, याची पण एक्सपायरी गेलेली आहे। बाय 1 गेट 1 कसं देऊ शकतो? आणि सगळे एक्सपायरी गेलेला माल आहे। तेल कुठे गेलं? तेल बघ, तेल हे तेल, हे डालडा आहे का तेल आहे? हे पामोलिन तेल, हे फॉर्च्यून तेल, प्रिया गोल्डचं पण तसंच आहे। या सगळ्यांची एक्सपायरी 6 महिने, 3 महिने, 2 महिने झालेली आहे। आणि हे रॅकेट आहे, हा एक त्याच्यात, ह्याची 7 दुकान आहेत, आणि हे जे रॅकेट आहे त्याला पकडायचंय। पोलिसांना आमचं म्हणणं आहे की ते रॅकेट पकडा, हा त्याच्यातला एक फायदा आहे, आणि ह्याला सरळ केला तर तुम्हाला पूर्ण रॅकेट मिळेल। म्हणजे वसई तालुक्यामध्ये काय चाललंय बघा, गोरगरिबांना जे पैसे घेतात स्वस्त दाखवतात, पण एक्सपायरी म्हणजे लोकांना मारायचे धंदे चालू केलेले आहेत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। फ्रूट अँड दाखवायला येतात, हप्ते घेऊन जातात, इकडचे नगरसेवक सगळ्यांकडे मला वाटतं हप्ते घेतात, एकतर ठेलेवाल्यांकडून हप्ते घेतात, बसेस उभे राहतात त्यांच्याकडून हप्ते घेतात, त्यांच्याकडून पण घ्यायला लागलं का असं मला वाटायला लागलंय। नगरसेवक काय झोपलेले आहेत का इकडचे? बघितलं नाही का त्यांनी इकडे काय करतात? प्रत्येक अनॉथराइज मध्ये फ्लॅट आहे नगरसेवकांचा, कुठून आले एवढे फ्लॅट त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे। दुकानाला आणि याची 7 आहेत, टोटल 6 का 7 दुकान आहे टोटल। यांनी काय केलंय बघा, एक लक्षात घ्या, बरोबर अर्धा प्राइसला आहे, पण 6 महिने एक्सपायरी डेट आहे, आणि सगळे आपल्याकडे त्याचे एव्हिडन्स आहे। तुम्ही सील लावून टाकायला, आणि ह्याची जेवढे लो मार्कची जेवढी पण आहे ना, हे काल त्याच्याकडून 4200 रुपयाचं सामान घेतलेलं आहे, त्याने सील करून दिलेलं आहे। हे सगळे 5, 6 महिने, 4 महिने, 3 महिने, लहान पोरांची पावडर आहे, लहान पोरांचे काही खाण्याची दुकान आहे, तेल आहे, चॉकलेट आहे, बिस्किट आहे, ड्रायफ्रूट आहे, 6 महिने एक्सपायरी वाला आहे। त्याला बोलून घ्या ना, आणि सील करून टाका, आणि याची जेवढी दुकान आहेत तेवढी सगळी विरार वसई मधली सील करून टाका। ह्याच्या प्रत्येक दुकानामध्ये असंच असणार। हा लो प्राइस ने विकतोय ना, त्याचा नंबर कोणाकडे आहे बघा। जीवनाशी खेळतो, लोकांच्या जीवनाशी खेळतो हा जो ओनर, याची 7 दुकान आहेत, 6 ते 7 दुकान आहेत वशीमध्ये, आणि लोकांच्या जीवनाशी खेळतोय, आणि सगळं एक्सपायरी डेटचा माल आहे। आम्हाला ह्याला नाही, ह्याला जो माल जो सप्लाय करतो ना तो आम्हाला पाहिजे, ह्याला जो माल सप्लाय करणारी मोठी चेन असणार तो आम्हाला पाहिजे। म्हणून ह्याच्यावर FIR करा। FIR तुम्ही बोलून घ्या, वाटल्यास मी सिनियर साहेबांशी बोलतो, DCPशी बोलतो, वाटल्यास तुम्ही बोलतो पोलिसांना जातो ना। माझ्या मते इकडे पहिला सील लावा, नाही तर तो रात्रीच्या रात्री माल बाहेर काढेल, बाहेर माल काढेल, पहिला सील लावा याला, तिथपर्यंत आम्ही इकडून उठणार नाही तर आम्ही रस्ता बंद करणार। साहेबांशी बोलूया, सिनियरशी बोलून घ्या, सिनियरशी बोलून घ्या, आणि पहिला सील करून टाका दुकानं। माल तिकडे पडलेला आहे, 4200 रुपयाचा माल इकडे आहे, आणि लोकांच्या जीवनाशी खेळतोय डायरेक्ट। त्याच्यामध्ये किडे पडतील आता, एवढे खराब आहे। सिनियरशी बोलून घे ना, सिनियरशी बोल रे बाबा जयेश।
आणि FIR करा, इकडे लाल सील करून टाका, माल याचा व्हेरिफिकेशन करा. ड्रग्स वाल्यांना बोला कोण आहे, ड्रग्स यांचं डिपार्टमेंट नाही. नाही ड्रग्स यांच्याशी संबंध नाही. अन्नपूर्णा तहसीलदारला लाव ना, प्रांताला भेंचत पाठव त्याला, तहसीलदारला घाल ना. याला हप्ते घेऊन जातात भडवेस आले आणि लोकांच्या जीवनाशी खेळतात. चांगलं काम केलंय पोरांनी. सील लावून टाका साहेब, आला नाही तर. अरे तिलगुलाने एवढे कडक आहेत ना, एवढे कडक घरी असतात तसे नाही मिळते. अरे पण एक्सपायर डेट टाका ना, टाकायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? लोकांना कळणार कसं आहे किती दिवस खायचं? केसर बघू, केसर हा केसर द्या बघू. इकडे आपण विकत घ्यायचं सगळे सामान. हमारे बीच में यही की महिला है जिन्होंने एक बड़ा ऑर्डर दिया था इनको कुछ कार्यक्रम के हिसाब से. मैडम आप कितने का ऑर्डर दिया था आपने? 200 पैकेट का शक्कर, 200 पैकेट का शक्कर. वो आप शक्कर किस काम के लिए दिए थे? ये पूजा के लिए बांटने पूजा के बांटने के लिए. देखिए अब आपको पता चला है कि यहाँ पे एक्सपायरी डेट की चीजें होती है, तो अब आप इसको ऑर्डर देंगी? नहीं ये अगर देखा जाए तो इस पे कानूनी कार्रवाई होनी चाहिए कि नहीं? होनी चाहिए ना, बिल्कुल, क्यों नहीं होनी चाहिए. आप यहाँ पे कहाँ रहती है? इधर ही, ये इसके बाजू संकुलन में, में, साईराम संकुलन में. इसके पीछे हाँ, ये कॉम्प्लेक्स मतलब यहाँ के लोग भी यहाँ से लेते बहुत रहेंगे? जन लेते होंगे. बहुत जन लेते हैं. और उनके हेल्थ के साथ में ये आदमी. खेल रहा है. मैडम आप कुछ कहना चाहेंगी इस विषय में? आप भी यही रहती है ना? हाँ, यही तो रहते हैं. तो कभी न कभी आपके बच्चे, आपके परिवार यहाँ से सामान लेते होंगे? हाँ, कभी एक आध बार लेते हैं. लेते हैं. हाँ. तो अगर इस तरह से अगर आप पता चला तो आप क्या करेंगे? तो ये तो बंद होना चाहिए. बंद होना हाँ, चाहिए. बच्चों इस पे के साथ, स्ट्रिक्ट हाँ. एक्शन लेना चाहिए कि नहीं? हाँ, लेना चाहिए. देखिए ये एक महिला का कहना है और आप देख सकते हैं अग्रिसेना यहाँ पे खड़ी है. किसी ने तो पहल की कि इसे रुकाने के लिए. जय हिंद, जय महाराष्ट्र.